सल्यूट सलामी जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। इंद्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय जय हे जय श्रीमान। श्रीमान गार्ड साहब के निरीक्षण के लिए हजरत। जय श्रीमान। गार्ड ऑफ ऑनर स्वीकारण्यासाठी मी माननीय आमदार विवेक भैया व त्याचबरोबर गाडीलकर साहेब दोघांनाही विनंती करतो की आपण स्वीकारण्यासाठी पुढे उभे. जय श्रीमान। श्रीमान गार्ड्स को विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक सुंदर उपक्रमाला त्यांनी गार्ड ऑफ ऑनर दिलेला आहे. यानंतर मी श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डीची विद्यार्थिनी आहे आणि मला आज माझ्या सैनिक भावांना देशावर रक्षा करणाऱ्या भावांना राखी पाठवायचा मान भेटला म्हणून मला एवढा आनंद होत आहे तो मी सांगू शकत नाही. आणि आनंद एवढा होत आहे तो शब्दामध्ये सुद्धा मावत नाही. आणि आम्हाला संजनी कॉलेज प्रतिष्ठानकडून आम्हाला राखी पाठवायचा मान भेटला आहे त्याचे खूप खूप आभार करते. माझं नाव सोफिया पीर मोहम्मद पठाण आहे. मी साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी या शाळेची विद्यार्थिनी. आम्ही सर्वजणी इकडे मिळून सैनिकांसाठी राख्या गोळा करून त्यांच्याकडे पाठवत आहे. सैनिक आपल्यासाठी रडतात, ते आमचे भाऊच आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी राख्या आणल्या आहे. आपल्यासाठी लढतात. स्वातंत्र्य देश म्हणून झालेला नाही आहे. सैनिक आपल्यासाठी रडलेले आहे. लई सैनिक लढलेले आहे, लई सैनिक शहीद झालेले आहे. त्यांचे मनापासून आभार मानते. देशासाठी कष्ट करतात. हे राख्या आम्ही त्यांच्यासाठी आमच्या भावांसाठी पाठवत आहे. थँक्यू. साईनाथ महाराज की सर्वप्रथम गेले 6 वर्षापूर्वी चालू झालेला हा एक राखी जवानांसाठी उपक्रम संजीवनी युवा सेवकांच्या काही संकल्पनेतून पुढे आलेला आहे. अहोरात्र हे सर्व युवा सेवक कुठल्याही पदाची प्रतिष्ठेची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळे श्रावण गंगा आरती असेल किंवा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल, एक राखी जवानांसाठी असेल, वृक्ष लागवड असेल, असे सामाजिक उपक्रम करत असतात. सर्वप्रथम आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आणि त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. नामधारी जरी मी असलो तरी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत असतात. कोपरगाव मधून चालू झालेला हा उपक्रम ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्याची प्रसिद्धी केली तर तालुक्याबाहेरून देखील अनेक आमच्या महिला भगिनी शिक्षकांनी आम्हाला संपर्क केला आणि आमच्या राख्या देखील तुम्ही त्या सीमेवरील जवानांसाठी पोहोचवा असं आवाहन केल्यानंतर आम्ही मागच्या वर्षी निर्णय घेतला की श्रद्धा आणि सबुरी या साईबाबांच्या पावनभूमीमधून ज्यावेळेस आपण बघता की साईबाबांच्या याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आहे की एका देशभक्तासाठी
आश्रय चित्रपटामध्ये मनोज चित्रपटामध्ये मनोज कुमार कुमार यांच्या यांच्या चित्रपटामध्ये देखील ते दृश्य दाखवलेलं आहे. आणि म्हणून देश हितासाठी लढणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी या पावनभूमीतून आपल्या महिला भगिनींच्या वतीने आपण संदेश दिला पाहिजे या हेतूने मागच्या वर्षी आम्ही शिर्डी ते श्रीनगर हा रक्षा रथाचा प्रवास सुरू केला आणि एक राखी जवानों के नाम असं त्याचं नाव बदलून आपण हा उपक्रम चालू केला. 7 राज्यातून जवळपास 2,500-3 हजार किलोमीटरच्या वर प्रवास करून वेगवेगळे सामाजिक राजकीय संघटनांनी पुढाकार घेतला. अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून कैलास विजयवर्गीयवार असतील किंवा अमरीशभाई पटेल असतील, या सगळ्यांनी जोरात वाजत गाजत लेझिम ढोल ताशांमध्ये या रथाचं स्वागत केलं. आणि त्या परिसरातील असलेल्या आमच्या महिला भगिनी युवती यांच्या वतीने राख्या गोळा करून ज्या ठेवल्या होत्या, अगदी कोपरगाव म्हटलं तरी 18,000 ते 20,000 राख्या आमच्या सर्व कोपरगावकरांनी वेगवेगळ्या शाळेतून महिलांनी युवतींनी गोळा करून त्यावेळेस दिल्या होत्या. अशा 1.25 लाख राखी त्या ठिकाणी दिल्लीवरून मग श्रीनगरला आमच्या सगळ्या युवा सेवकांनी पोच केल्या. आणि जो मानसिक समाधान त्या सर्वच आमच्या सैनिकांनी दाखवला. आणि त्याच्यावर नुसतं राखी पोचवत नाही तर राखी बरोबर आपलं एक संदेश पत्र असतं. त्या संदेशावर आमच्या बाल चिमुकल्या असतील किंवा महिला असतील, युवती असतील, हे वेगवेगळ्या संदेश आमच्या या सीमेवरील सैनिकांसाठी देत असतात. आणि त्या वाचून काही लोकांचे डोळे पाणवले, काहींना भरून आलं, काहींचं ऊर भरून आलं. आणि निश्चितपणाने त्यांना एक हिंमत देण्याचं काम की आपण ज्यावेळेस देश सीमेवर आपण 140 कोटी लोकांची त्या ठिकाणी रक्षा करतो आहे, तर निश्चितपणाने त्यांना देखील आपली काळजी आहे, आपलं स्मरण त्या ठिकाणी होत असतं. जवळपास 15 लाखापर्यंत आपले सैनिक देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, हे सगळे काम करत असतात. आणि सण वार सोडून त्या ठिकाणी काम करता. भारतीय म्हणून आपण शांतपणे झोपतो. आपल्या बहिणीला आपण ती आपल्याला राखी बांधते आणि आपण तिला आश्वासन देतो की हो मी तुझं रक्षण करेल. परंतु खऱ्या अर्थाने जे सीमेवर आपली रक्षा करता त्यांना कुठंतरी त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे की तुम्ही त्याग करून झोप, पाऊस, ऊन, वारा या सगळ्या गोष्टी विसरून त्या ठिकाणी आमच्यासाठी अहोरात्र काम करता. सियाचीन सारख्या -25-30 डिग्रीमध्ये किंवा राजस्थान सारख्या +50 डिग्रीच्या वातावरणामध्ये तुम्ही आमच्यासाठी देशासाठी त्या ठिकाणी लढता. याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आणि पुढच्या पिढीमध्ये ज्यावेळेस देश अंतर्गत काही गतिविधींना ते बघतात आणि पॅरामिलिटरी प्रोसेस असतील, पोलीस असतील, इतर व्यवस्था करणारे लोक असतील, त्यांना जेव्हा आमच्या 15-15 वर्षाच्या मुली युवती अर्वच्च भाषेमध्ये बोलता, काहीतरी हातवारे करून त्यांच्या आया बहिणींवर तेव्हा अप्रू काढतात, निश्चितपणाने सीमेवर असलेल्या आमच्या सैनिकांमध्ये कुठंतरी व्यथित होऊन नैराश्य येत असावी की ज्या देशवासियांसाठी आपण या ठिकाणी लढतो आहे, जीवाची आहुती देतोय, त्यांचा आपल्या प्रती असलेली ही भावना बघून निश्चितपणाने त्यांचं मन देखील थोडंसं नैराश्यामध्ये जात असेल. परंतु ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून की नव्हे, आम्ही सर्व देशवासीय, देशातील महिला भगिनी, सर्व सामाजिक संघटना आपल्या मागे भक्कमपणे उभा आहोत. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे की आपण जे देश हितासाठी करत आहोत ते सर्वांचाच प्रयत्न करून हा भारत देश आजपर्यंत घडलेला आहे. 75-80 वर्ष स्वातंत्र्याला नुकतेच पूर्ण झालेले आहे. आपल्याबरोबर इतरही देशाला स्वातंत्र्य मिळालं, तिथं काय परिस्थिती वेगळं सांगायची आवश्यकता नाही. भूकमारीने लोक मरताय. परंतु आज जगाची महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून आपण चाललो आहे. हे एका प्रयासाने होणार नाही, किंवा राज्यकर्त्यांकडून होणार नाही. हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, हे सबका प्रयासातला भाग म्हणून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा एक छोटीशी मोहीम आम्ही हाती घेतली आहे. पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीचं वातावरण सळसळलं पाहिजे. आपल्या सैनिकांप्रती एक आत्मीयता त्यांच्यामध्ये भावना राहिली पाहिजे. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण अनेक प्राणांची आहुती त्या ठिकाणी दिलेली आहे. मोठी किंमत देशाने त्या ठिकाणी मोजलेली आहे. त्याची जाणीव आमच्या पुढच्या पिढीला झाली पाहिजे, राहिली पाहिजे. आणि देशभक्तीचं वातावरण त्यांच्या रक्तात सळसळलं पाहिजे. या हेतूने हा आम्ही खरं तर रक्षारथ या ठिकाणून चालू करतो. त्याला चांगला प्रतिसाद संबंध राज्यामध्ये देश, प्रांत, जात पात विसरून
सगळे लोक हात पुढे सरसवतात सामाजिक उपक्रमासाठी आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात। याही वर्षी अगदी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरु माऊलींनी देखील सांगितलंय मी स्वतः येईल, त्याचप्रमाणे गुजरात मधील काही मंत्रीगण असतील, पूर्व विधायक असतील, यांनी देखील पुढाकार घेऊन या उपक्रमाला चांगल्या पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे। शिर्डीकरांनी देखील अतिशय उत्साहात या रथाचा मागच्या वर्षी गडेकर साहेब होते, फ्लेक्सवर फोटो आहे, आम्ही जेव्हा रक्षारथ पाठवला होता अपेक्षापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला। निश्चितपणाने साईबाबांचा ज्या उपक्रमाला आशीर्वाद लाभतो तो यशस्वीच होतो आणि हा स्तुत्य उपक्रम आहे। प्रत्येक सणवाराचा काही ना काही साई चरणी या ठिकाणी संबंध जोडलेला गेला असतो आणि या निमित्ताने रक्षाबंधनाचा देखील साईबाबांची किमया बघा, प्रत्येक सणावारातून वेगवेगळे महिमा ते करून घेत असतात। ही त्याचाच एक भाग म्हणून हा रक्षारथ उपक्रम मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे याही वर्षी आता वेगळ्या बॉर्डरवर आम्ही पाठवतो आहे कच्छला। या वर्षी देखील मोठा प्रवास आहे, कोपरगाव, सिन्नर, नाशिक, दिंडोरी होऊन गुजरात मार्गे थेट सीमेवर आपल्या जवानांपर्यंत पोहोचणार आहे। 4 ठिकाणी ते कार्यक्रम घेण्याचा त्यांनी देखील विनंती केली आहे, कारण की आमचं मनोबल त्या निमित्ताने निश्चितपणाने वाढतं। पुनश्च एकदा या उपक्रमासाठी आपण सर्वांनी भरभरून असं कौतुक केलं, त्याबद्दल आभारी आहे। विशेषतः आमच्या या ठिकाणी आत्मा मालिक ध्यानपीठाचे किंवा आत्मा मालिक शिक्षण संस्थेच्या वतीने जे काय त्यांच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली त्यांच्या शिक्षकांचा मी विशेष आभार व्यक्त करतो। साईबाबा संस्थान गडेकर साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि एक राखी जवानों के नाम या उपक्रमाला शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। भारत माता की। मीडियावाल्यांचे देखील आभार व्यक्त करतो की मागच्या वेळेस तुम्ही हिंदी, मराठी सर्व भाषेमध्ये आम्हाला प्रसिद्धी दिल्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रतिसाद या उपक्रमाला दिला। पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं धन्यवाद। भारत माता की। मी विनंती करतो मान्यवरांना आपण